नमस्कार. एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. आमदार सतेज पाटील यांनी आज सोमवारी करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन संवाद साधला. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नसून आघाडी करून गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार असल्याचं आमदार पाटील यांनी स्पष्ट केलं. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांसह नेते मंडळींनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. आमदार सतेज पाटील यांनी आज करवीर तालुक्यातील कांडगाव, देवाळे, हळदी, सडोली खालसा, गाडेगोंडवाडी, आरे, बाचणी, हिरवडे खालसा, हासूर, पाटेकरवाडी, म्हालसवडे, कांचनवाडी आणि सावर्डे दुमाला या गावातील ठरावधारकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ठरावधारकांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी आपण आघाडी करून पूर्ण ताकदीनं गोकुळची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. सध्या बिनविरोध निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचं सांगत त्यांनी जिल्ह्यातील 5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण्यासाठी गोकुळमध्ये एक हाती सत्ता असणं अत्यंत गरजेचं असल्याचं नमूद केलं. गेल्या 5 वर्षात दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून दुधाला 2 रुपये दरवाढ देण्याचा शब्द आम्ही दिला होता, तो पूर्ण करून तब्बल 12 रुपयांपेक्षा अधिक दर देण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आणि ठरावधारकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास असून संपूर्ण करवीर तालुक्यातून अत्यंत सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. प्रचारादरम्यान सडोली खालसा इथं आमदार पाटील यांनी माजी आमदार संपतराव पवार पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य क्रांतिसिंह पवार पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोलताना माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी गेल्या 5 वर्षात गोकुळ दूध संघात उत्तम काम झाल्याचं सांगितलं. त्यांनी दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवणं आणि त्यांना योग्य दर देणं ही मोलाची कामगिरी आपल्या हातून घडली आहे, अशा शब्दात आमदार पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं. ठरावधारकांशी संवाद आणि भेटीप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते एकनाथ पाटील, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, रणधीर मोरे, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, MK पाटील, रणजितसिंह पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, शशिकांत खोत, उदय पाटील, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, युवराज पाटील, SB पाटील, सचिन पाटील, सर्जेराव भोसले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.